नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 26 अकराच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईतलं नौदल तळ आणि विमानतळ लक्ष्य करण्याचा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा इरादा होता. हेडलीने दिली माहिती. भाजपा आरक्षणाच्या बाजूने असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांची स्पष्टोक्ती. राज्यात पशूंची संख्या वाढवणं तसंच त्यांना संरक्षण देणाऱ्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेला आजपासून प्रारंभ. कर्नाटकातल्या बेटादूर या मूळ गावी लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 146 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानी. कविता राऊत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र. आणि रांचीत सुरू असलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर 197 धावांचं आव्हान. नमस्कार. बातम्या विस्ताराने. मुंबईवरच्या 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नौदलाचा हवाई तळ आणि मुंबई विमानतळही लक्ष्य करण्याचा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा इरादा होता, अशी कबुली डेव्हिड हेडलीने आज दिली आहे. अमेरिकेहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतल्या विशेष न्यायालयापुढे त्याची साक्ष सध्या सुरू आहे. त्या दरम्यान त्याने ही कबुली दिली आहे. मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचं 2008 मध्ये चित्रीकरणही आपण केलं होतं. केंद्रातली गुप्त माहिती मिळवून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेबरोबर काम करण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांशी संधान बांधण्याचे आदेशही आपल्याला मिळाल्याची कबुली त्याने दिली. 2008 मध्ये मुंबईतल्या छाबडा हाऊसची पाहणी आणि त्याचं चित्रीकरणही केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या एका सदस्याबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केल्याची कबुली हेडली यांनी दिली आहे. मुंबईतल्या शिवसेना भवनावर हल्ला करण्यात किंवा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्यात लष्कर-ए-तैयबाला रस असेल असं वाटल्याने 2006-07 मध्ये दादर इथल्या शिवसेना भवनात राजाराम रेगे यांना भेटल्याचा दावा हेडलीने केला आहे. शेअर बाजारात काल झालेली पडझड ही जागतिक कारणामुळे झाली असून गुंतवणूकदारांनी अवास्तव धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना देशाच्या अर्थव्यवस्थेचं अंगभूत सामर्थ्य लक्षात घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे त्याचा परिणाम काल भारतासह जगभरातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. त्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यातही बरीचशी देशाबाहेरचीही असू शकतात, असं जेटली म्हणाले. अनुत्पादक मालमत्ता ही समस्या असून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचा सरकार विचार करत असून ही समस्या लवकरच आटोक्यात आणता येईल असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आरक्षणाच्या बाजूने आहे आणि राहणार असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज नागपूर इथे व्यक्त केलं. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना बनवून त्या कार्यान्वित करण्याचं काम पक्षातर्फे करत असल्याचं ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या वर्गासाठी 200 कोटी रुपयांची विकास योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गेहलोत यांनी यावेळी दिली. इशरत जहां संदर्भात डेव्हिड हेडलीने राष्ट्रीय तपास संस्थेसमोर दिलेला जबाब तत्कालीन काँग्रेस सरकारने का लपवला असा प्रश्न केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला. हेडलीने इशरत जहां संदर्भात केलेल्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसने इशरत जहां प्रकरणात राजकारण करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केलं, तसंच दहशतवादी इशरतला शहीद ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही जावडेकर यांनी यावेळी केला. राज्यात पशूंची संख्या वाढवली पाहिजे, तसंच पशूंना संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा प्रारंभ कृषी तसंच पशुसंवर्धन विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते आज बुलढाण्यात झाला. नागरिकांना पशुधन विमा योजनेअंतर्गत नाममात्र दरात विमा संरक्षण मिळणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. यापूर्वी पशु मरण पावला तर कोणताही मोबदला पशुमालकाला मिळत नव्हता. मात्र आता या योजनेमुळे पशुमालकांना फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या दुष्काळग्रस्त तसंच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 50% अनुदानावर पशुधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयानुसार अनुसूचित जातीसाठी हे अनुदान 75% राहील, अशी माहिती खडसे यांनी यावेळी दिली। प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनावर जास्तीत जास्त भर देऊन राज्यातील कृषी अर्थव्यवस्था बळकट करणं आवश्यक आहे, असं मत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं। दापोली कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स यांच्या वतीने रत्नागिरी येथे कृषी अर्थशास्त्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या परिषदेत ते आज बोलत होते। नैसर्गिक स्रोतांच्या योग्य वापराबरोबर आधुनिक यंत्रसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन खर्च कमी केला तर अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी उपयोग होईल, असं ते म्हणाले। ग्रामीण पर्यटनातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने ग्रामीण पर्यटन योजना राबवायला सुरुवात केली आहे। प्रक्रिया उद्योगांसाठीही विशेष योजना राबवत आहोत, त्यामुळे येत्या काळात शेतीची स्थिती सुधारण्यास मदत होईल, असं केसरकर म्हणाले। राज्याचं इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरण नुकतंच राज्य सरकारने जाहीर केलं। इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या प्रसाराला प्रोत्साहन देणारं हे धोरण मेक इन महाराष्ट्र या उपक्रमातही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे। राज्याचं इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरण नुकतंच जाहीर झालं। इलेक्ट्रॉनिक्स हा वेगानं बहरणारा आणि रोजगार निर्मितीला वाव असलेला उद्योग। या धोरणात राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत। त्यात विशेष आरक्षित क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स हब, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आदी गोष्टींचा समावेश आहे। मेक इन इंडिया अंतर्गत मेक इन महाराष्ट्र उपक्रमाशी हे नवं इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरण सुसंगतच आहे। राज्यात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी शासनानं परवाना प्रक्रियाही सुलभ केली आहे। येत्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स तसंच इतर उद्योगांशी संबंधित सामंजस्य करारही होणार आहेत। त्यातून राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे। मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि उद्योगांच्या क्षमता विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे। त्यातूनच महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरण तसंच मेक इन महाराष्ट्र याविषयी संवाद साधण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई आज 9:30च्या बातम्यांमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहणार होते। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते स्टुडिओत उपस्थित राहू शकत नाहीत। तेव्हा वळूया आता पुढच्या बातम्यांकडे। स्वच्छ भारत अभियानामुळे नवीन ऊर्जा मिळवत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळं आता अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत आहे। त्यामुळे पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळू लागली आहे। कोल्हापूर पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहेच, परंतु आता तो स्वच्छ पर्यटन जिल्हा म्हणून ओळख बनवतोय। कोल्हापूरला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात। महालक्ष्मी मंदिर हे धार्मिक पर्यटनाचं मुख्य आकर्षण इथे आहे। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी सुद्धा धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर आहे। ऐतिहासिक पर्यटन स्थळांमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला पन्हाळगड आघाडीवर आहे आणि कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव तर लोकप्रिय आहेच। या सर्व ठिकाणी आता स्वच्छ भारत अभियानानं एक नवीन ऊर्जा निर्माण केली आहे। महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये रोजच्या रोज सतत आता स्वच्छता करण्यात येते। मंदिराच्या स्वतःच्या यंत्रणेबरोबरच खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभागही उत्स्फूर्तपणे इथे मिळतोय। भाविकांनी सुद्धा महालक्ष्मी मंदिर परिसरातील स्वच्छतेबद्दल आता समाधान व्यक्त केलंय आणि स्वच्छ भारत अभियानाचं हे फळ असून त्यामुळे इथलं वातावरण प्रसन्न झालं असल्याचं भाविक सांगतायत। की यापूर्वी स्वच्छता अशी असायची नाही, की काही गोष्टी कमतरता याच्यात होत्या मंदिरात, पण इथून पुढे जे मोदी सरकार आलं आणि स्वच्छता अभियान जे प्रत्येक जनमनात जागृती केली आहे त्याचा परिणाम आता इथे दिसतोय। खूप चांगला आहे। प्रत्येक आवार स्वच्छ केले जाते, प्रत्येक मंदिर, प्रत्येक गाभारा, बरीच इथे मंदिरे आहेत देवांची, ते स्वच्छता अगदी अप्रतिम आहे। कोल्हापूर जिल्ह्यातलं धार्मिक, ऐतिहासिक आणि कृषी पर्यटन आता स्वच्छ पर्यटन होत चाललंय। शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान देण्यात यावं, संपूर्ण कर्ज माफ करावं यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज पैठण येथे सरकार विरोधात मोर्चा काढला।
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हिरडपुरी आपेगाव बंधाऱ्यात गोदावरी पात्राद्वारे पाणी सोडण्यात यावं, जनावरांसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावं, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं उर्वरित काम त्वरित सुरू करावं यासह इतरही मागण्या करण्यात आल्या। दुष्काळग्रस्त जनतेविषयी सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी यानंतर झालेल्या सभेत बोलताना केला। माजी मंत्री राजेश टोपे, पैठणचे माजी आमदार संजय वाकचौरे यावेळी उपस्थित होते। देशात उच्च शिक्षणाचा रथ ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी लहान विद्यापीठं काळाची गरज आहे असं मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं। सोलापूर विद्यापीठाच्या 11व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते। विद्यापीठाने उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावी असं सांगत ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर देश आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या दीक्षांत समारंभात मुणगेकर यांच्या हस्ते 28 गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं। तसंच 8291 स्नातकांना पदवी देण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसीय ग्रंथोत्सवाचं आज उद्घाटन झालं। ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्याआधी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 3 दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद होणार असून ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं आहे। शोधांवर आधारित अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने समाजाची प्रगती झाली तर भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू होऊ शकेल असा विश्वास पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला। नागपूरची विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय शिक्षण मंडळ यांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते आज नागपुरात बोलत होते। शिक्षण सर्वस्पर्शी असायला हवं, याशिवाय भारताला लाभलेल्या संशोधनाचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शोधकार्याची गोडी रुजवायला हवी असं जावडेकर म्हणाले। नवनवीन शोधकार्याच्या निर्मितीसाठी समाजानेही सक्रिय सहभाग नोंदवणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। निसर्गाचा लहरीपणा आणि अन्य परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत पुरेसं उत्पन्न येत नसेल तर नवीन पिकांच्या प्रयोगातूनही चांगलं उत्पन्न कमावता येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी जगन्नाथ बोरकर यांनी। वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी पारंपरिक शेती करत असत, पण निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात हळूहळू घट होऊ लागली। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी सिमला मिरचीचं उत्पादन करण्याचं ठरवलं। इथले जगन्नाथ पंढरी बोरकर या शेतकऱ्यानं कृषी खात्यामार्फत शेडनेट घेऊन 20 गुंठ्यात मल्चिंग पेपर वापरून सिमला मिरचीची लागवड केली। सेंद्रिय खताचा वापर करून कमी पाण्यात योग्य ठिबक सिंचनाचं नियोजन करून सिमला मिरचीचं पीक बहरवलं। बाजारात या मिरचीला 20 ते 30 रुपये प्रति किलो इतका भाव मिळत असून बोरकर यांना सिमला मिरचीच्या पिकातून आतापर्यंत 50,000चं उत्पन्न मिळालं आहे। सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शिमला मिरचीचं उत्पन्न सतत 3 वर्ष झाले घेत आहो। यावर्षी माझे 3 तोडे झालेले 30,000चे तोडा झालेला आहे आणि साधारण अजून 2.5 ते 3 लाख उत्पन्न होईल अशी मला अपेक्षा आहे। त्यांना छाननीसाठी कृषी खात्याकडून 2 लाखांच्या अनुदानावर पॅक हाऊस मिळालं। पॅकिंग ग्रेडिंग आम्ही अशा चांगल्या प्रकारे त्याच्यात पॅक हाऊसमध्ये छाननी करून पॅकिंगची व्यवस्था करत आहोत। सिमला मिरचीची ही शेती व्याड सोबतच जिल्ह्यात अन्य गावातल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणादायक ठरू शकते यात शंका नाही। मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईतील वानरई कुर्ला संकुलातल्या MMRDA मैदानावर उद्घाटन होणार आहे। त्यानंतर वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब इथे होणाऱ्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी 27 भव्य सभागृह उभारण्यात आली असून काही देशांच्या प्रमुखांसह 52 देशांचे प्रतिनिधी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योजक, परदेशी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत।
या सप्ताहामध्ये महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभाग आणि दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतरही भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचं महत्त्व बालवयातच कळावं या उद्देशाने वाशिम मधल्या एका शाळेने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत तर बिघडतोच, शिवाय आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सेंद्रिय खत निर्मितीच्या उद्देशानं वाशिम इथल्या SMC या शाळेनं विद्यार्थ्यांच्याच मदतीनं गांडूळ खत तयार केलं आहे. या खतामुळे शाळेच्या आवारातली बाग तर फुलली आहेच, पण मुलांना सेंद्रिय खत निर्मितीचं तंत्रही अवगत झालंय. आपण पाहता आहात की इथे मागच्या बाजूला जो बेड आहे त्याचे 2 बेड आम्ही लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आधी शेण टाकलं आणि शाळेतलाच कचरा मुलं गोळा करतात. त्यातला प्लास्टिक किंवा आपण ज्याला नॉन डिग्रेडेबल म्हणतो ते वेगळं करून बाकीचा कचरा त्याच्यात टाकला जातो. शाळेमध्ये जे पण कचरा असतो ते या बेडमध्ये टाकतात आणि 3 महिन्यानंतर हा खाद बनते, ह्याचा खाद बनते आणि हा खादचा उपयोग आम्ही झाडांसाठी करतो. या गांडूळ कल्चरच्या बेडमधून 4 महिन्याला 10 क्विंटल खताची निर्मिती होते. या कल्चर बेडमधून निघणारं वर्मी वॉश हे झाडांच्या वाढीकरताही उपयुक्त ठरत आहे. बालवयातच मुलांना सेंद्रिय खताचं महत्त्व पटवून देणारा SMC या शाळेचा उपक्रम एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे. सागरी सुरक्षेसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नव्याने उच्चाधिकार समिती स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केली आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सागरी सुरक्षेसंदर्भातले कायदे जुने झाले असल्याने त्या कायद्यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्याच्या किनारपट्टीवरील सर्व पोलीस स्थानकं आणि पोलीस दलातील प्रमुख यांची बैठक घेतली जाणार आहे, असंही राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. डेव्हिड हेडलीची साक्ष सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचंही शिंदे म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं सामाजिक न्याय विभागाने समता संदेश चित्ररथाचं आयोजन केलं आहे. हा चित्ररथ राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून सध्या त्याचं आगमन जळगाव जिल्ह्यात झालं आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत हा चित्ररथ 15 तालुक्यांमध्ये जाऊन प्रबोधन करणार आहे. समता आणि स्वच्छतेचे धडे देणाऱ्या या चित्ररथाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज वसंत पंचमी. आजच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. ज्ञान, संगीत, कला, विज्ञान आणि शिल्पकलेचं सरस्वती हे प्रतिकात्मक रूप मानलं जातं. काही भागात लहान मुलांना आजच्या दिवशी पहिलं अक्षर गिरवायला शिकवतात. तसंच विद्यारंभ करण्यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. त्याचबरोबर आज अनेक शुभ कार्यालाही प्रारंभ केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धुळे शहरातील नागरिकांना पाणी, स्वच्छता, रस्ते, शौचालय, बस सेवा यासारख्या मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत नाहीत. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळ्यात महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. सध्या धुळेकरांना 4 ते 5 दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. राज्य शासनाने धुळे पालिकेला 46 कोटींचं अनुदान दिलं आहे, परंतु त्यामधून अद्याप कोणतंच काम केलेलं नाही असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अगरवाल यांनी यावेळी केला. मराठी एकीकरण समितीच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच मुंबईत शिवाजी पार्क जवळच्या मोघे संकुलात 2 दिवसांच्या माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्ताने सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गीत रामायण गायन, महिलांचे पारंपरिक नृत्य आणि संगीत प्रकार असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एकीकरणाला सामायिक व्यासपीठ मिळावं आणि मराठी भाषा संस्कृतीला कायम उजाळा मिळावा म्हणून मराठी एकीकरण समितीच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात.
शहीद लान्स नायक हनुमंतप्पा यांना आज कर्नाटकमधल्या धारवाड जिल्ह्यातील बेटादूर या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। देशाच्या या वीरपुत्राचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता। हनुमंतप्पा अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता। काल रात्री हनुमंतप्पा यांचं पार्थिव हुबळी विमानतळावर आणण्यात आलं। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी त्यांना आदरांजली अर्पण केली। सियाचेन इथे झालेल्या हिमवादळातून हनुमंतप्पा आश्चर्यकारकरित्या बचावले होते, मात्र नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने संपूर्ण देश हळहळला। दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मुलींच्या खो खो संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अहमदनगरच्या श्वेता गवळी हिचं आज नगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या स्पर्धेत भारताने साखळी आणि बाद फेरीचे सर्व सामने डावाने जिंकले। भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला तर अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवून विजय पटकावला। श्वेता गवळीने केलेल्या कामगिरीबद्दल अहमदनगर वासियांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून तिचं स्वागत केलं। गुवाहाटी इथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 146 सुवर्ण पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे। 79 रौप्य 23 कांस्य पदकांसह भारताने आतापर्यंत 248 पदकांची कमाई केली आहे। आज महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत हिने सुवर्ण पदकाची कमाई करत रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली आहे। पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विजेतेपदासाठी झुंज देतील। क्रिकेट रांची इथे सुरू असलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट लढतीत भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 197 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे। श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना भारताने सावध सुरुवात केली। सलामीला आलेल्या शिखर धवनने अर्धशतकी खेळी केली। त्याला रोहित शर्माने 43 धावा करत चांगली साथ दिली। भारताच्या मधल्या फळीमधल्या फलंदाजाने डावाला आकार दिला, त्यामुळे भारताला 6 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांची मजल मारता आली। श्रीलंकेच्या धावाची सुरुवात अडखळत झाली। पहिल्याच षटकात सलामीला आलेला दिलशान शून्यावर बाद झाला। त्यानंतर आलेला प्रसन्ना आणि गुथलिनका झटपट बाद झाले। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेचा 3 गडी बाद 44 धावा झाल्या होत्या। अब कुछ वक्त भी अब गुजारा है क्रीज पे, दोनों सेट हो चुके हैं काबू खेडरा और चांदीवाल। किसी ना किसी गेंदबाज को टारगेट करना बहुत जरूरी, अन्यथा जो आस्किंग रेट है वो बढ़ते ही जाएगा, मुश्किलें बढ़ती जाएंगी श्रीलंका के लिए। पिछली गेंद अगर आप देखें। हवामान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 28 आणि 18, नागपूर 33 आणि 14, पुणे 30 आणि 15, औरंगाबाद 31 आणि 18, नाशिक 29 आणि 12, कोल्हापूर 30 आणि 16, रत्नागिरी 29 आणि 18, सोलापूर 35 आणि 20 आणि अमरावती 33 आणि 16 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 26 अकराच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईतलं नौदल तळ आणि विमानतळ लक्ष्य करण्याचा ISI आणि लष्कर ए तैयबाचा इरादा होता, हेडलीने दिली माहिती। भाजपा आरक्षणाच्या बाजूने असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांची स्पष्टोक्ती। राज्यात पशूंची संख्या वाढवणं तसंच त्यांना संरक्षण देणाऱ्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेला आजपासून प्रारंभ।
कर्नाटकातल्या बेटादूर या मूळ गावी लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 146 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानी. कविता राऊत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र. आणि रांचीत सुरू असलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर 197 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.